सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात अजयचे बालपण गेले. त्याचे वडील दादासाहेब गावच्या शाळेत शिक्षक होते. तुटपुंजा पगार, पण तत्त्वे मात्र पहाडासारखी अढळ. आई विमल, जी दिवसभर कष्ट करूनही रात्री अजयला गोष्टी सांगताना कधी थकलेली दिसायची नाही. घराची कौले पावसाळ्यात गळायची, पण त्या गळक्या घरातही ज्ञानाचा प्रकाश कायम असायचा. अजय, गरिबी हा शाप नाही, ती एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची, हे वडिलांचे वाक्य त्याच्या मनावर कोरले गेले होते. अजय 10वीत जिल्ह्यात पहिला आला. गावात सत्कार झाला, पण अजयचे लक्ष वडिलांच्या पायाकडे होते. सत्काराला येथेंना वडिलांनी आपली फाटलेली चप्पल दोरीने बांधली होती. त्या दिवशी अजयने मनोमन ठरवले की आपल्या वडिलांना जगातील सर्व सुखसोयी मिळवून द्यायच्या. त्याने शहरात जाऊन इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. आईने लग्नातील उरले सुरले मणी, मंगळसूत्र गहाण ठेवले आणि अजयच्या हातात शिक्षणाची शिदोरी दिली. पुणे शहर अजयसाठी पूर्णपणे अनोखे होते. मोठी हॉटेल्स, चकाकणाऱ्या गाड्या आणि इंग्रजी बोलणारी मुले. कॉलेजच्या पहिल्या दिवशी अजयला त्याच्या साध्या कपड्यांमुळे संकोच वाटला, पण जेव्हा गणिताचा पहिला तास झाला तेव्हा अजयने सर्वात कठीण समीकरण सेकंदात सोडवले. तिथूनच त्याची ओळख स्कॉलर म्हणून झाली. तरीही खिशातल्या पैशांची मर्यादा त्याला पावलोपावली जाणीव करून द्यायची की तो इथे फक्त शिकायला आला आहे, मज्जा करायला नाही. त्याच कॉलेजमध्ये सई होती. दिसायला अत्यंत सुंदर आणि वागण्यात तितकीच रुजू. सईचे वडील मोठे बिल्डर होते. सुरुवातीला अजय तिच्यापासून लांब राहायचा, पण एका ग्रुप प्रोजेक्टच्या दरम्यान त्यांची मैत्री झाली. सईला अजयचा साधेपणा आवडला. अजयला वाटायचे की सईसारख्या मुलीशी आपली मैत्री टिकेल का, पण सईने कधीच पैशाचा माज दाखवला नाही. ती त्याच्या फाटलेल्या बॅगेकडे न बघता त्यातील पुस्तकाकडे बघायची. घरून येणारे पैसे फक्त कॉलेज फीसाठी पुरत होते. राहण्याचा आणि खाण्याचा खर्च काढण्यासाठी अजयने गुपचूप एका हॉटेलमध्ये रात्री वेटर आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. रात्री 11 ते पहाटे 4 काम करून सकाळी 9 वाजता तो पुन्हा कॉलेजला हजर असायचा. थकव्यामुळे कधीकधी बाकावरच त्याचा डोळा लागायचा, पण डोळ्यासमोर वडिलांचा तो फाटलेला चेहरा आला की तो पुन्हा सावध व्हायचा. एके रात्री सई आपल्या मित्रांसोबत त्याच हॉटेलमध्ये जेवायला आली जिथे अजय काम करत होता. अजयने स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, पण सईच्या तीक्ष्ण नजरेने त्याला ओळखले. सईला खूप वाईट वाटले, पण तिने तिथे सीन न करता दुसऱ्या दिवशी त्याला कॉलेजच्या बागेत गाठले. अजय, कष्ट करण्यात कसली लाज, मला तुझा अभिमान आहे, हे तिचे शब्द अजयला 1000 हत्तींचे बळ देऊन गेले. सेमिस्टरची परीक्षा जवळ आली असतानाच गावाहून फोन आला. दादासाहेबांना शाळेत शिकवतानाच हृदयविकाराचा मोठा झटका आला होता. अजय तातडीने गावी धावला. सरकारी रुग्णालयात पुरेशा सुविधा नव्हत्या आणि खाजगी रुग्णालयाचा खर्च लाखात होता. अजयच्या हातापायांतून त्राण गेले. ज्या बापाने आयुष्यभर दुसऱ्यांच्या मुलांना घडवले, आज त्यांच्याच आयुष्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. अजयने सईला फोन केला. सईने विनाविलंब आपल्या साठवलेल्या पॉकेट मनीतून आणि दागिन्यातून मोठी रक्कम उभी केली. पण सईच्या वडिलांना हे कळले तेव्हा त्यांनी तिला घरात कोंडून ठेवले. त्यांनी अजयला सुनावले, माझी मुलगी तुझ्यावर प्रेम करतेय म्हणून तू आमचा फायदा घेतोयस का? अजयचा स्वाभिमान दुखावला गेला. त्याने सईची मदत नाकारली आणि स्वतःच्या हिमतीवर गावातील सावकाराकडून जमीन गहाण ठेवून वडिलांचे ऑपरेशन केले. वडिलांचे प्राण वाचले, पण अजयला पुण्याचे कॉलेज सोडावे लागले. तो वर्षभर गावातच राहिला, पण त्याने हार मानली नाही. त्याने गावातूनच ऑनलाईन फ्रीलान्सिंग कामे शोधली. रात्रीच्या वेळी इंटरनेट कॅफेमध्ये बसून त्याने कोडिंग सुरू केले. त्याने एक असे ॲप बनवले जे शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडत होते. त्याच्या या कल्पनेला एका मोठ्या कंपनीने पसंती दिली आणि त्याला मुंबईत पाचारण करण्यात आले. पुढची 3 वर्षे अजयने रक्ताचे पाणी केले. त्याच्या कंपनीने मोठी प्रगती केली. अजय आता केवळ इंजिनियर नव्हता, तर एका स्टार्टअपचा मालक होता. त्याने सर्वात आधी गावची जमीन सोडवली आणि आईचे दागिने परत केले. ज्या शहरात तो वेटर म्हणून काम करायचा, त्याच शहरात आता त्याच्या नावाच्या पाट्या लागल्या होत्या. पण यशाच्या या शिखरावर असतानाही तो सईला विसरला नव्हता. अजयला कळाले की सईच्या वडिलांचा व्यवसाय मंदीमुळे कोलमडला आहे आणि सई एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहे. अजयने गुपचूप त्यांच्या कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढले. जेव्हा सईच्या वडिलांना कळले की ज्याला आपण गरीब म्हणून हिणवले त्यानेच आपल्याला वाचवले आहे, तेव्हा त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. ते स्वतः अजयला भेटायला आले.
कथेचा शेवट होतो एका सुंदर संध्याकाळी. अजय आणि सई पुन्हा त्याच कॉलेजच्या बागेत भेटतात जिथे त्यांची मैत्री झाली होती. अजयने सईला विचारले, इतकी वर्षे तू लग्नासाठी नकार का दिलास? सई हसून म्हणाली, मला ठाऊक होतं, माझा अजय नक्कीच परत येईल. दादासाहेब आणि विमल यांच्या उपस्थितीत अजय आणि सईचा विवाह झाला. अजयने आपल्या पहिल्या पगारातून वडिलांसाठी रेशमी कुर्ता आणि सर्वात महागडी चप्पल घेतली. त्याने सिद्ध केले की परिस्थिती माणसाला हरवू शकत नाही, जर मनात जिद्द आणि सोबतीला खरं प्रेम असेल. संदेश: कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. प्रामाणिक कष्ट, जिद्द आणि मूल्यांशी बांधील राहिल्यास माणूस शून्यातूनही आपले विश्व निर्माण करू शकतो. तसेच संकटकाळात दिलेली साथ आणि खरे प्रेम हेच जीवनाचे खरे वैभव आहे.